तर तुम्हाला सांगायचा होता म्हणजे की ब्लॉगिंगसाठी कोणता मोबाईल चांगला आहे. तर पहा गाईज, हे आहे आमच्या गावची ब्युटी, तुम्ही पाहू शकता. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो होतो फिरासाठी आणि ऊनही निघली आहे. माझ्या समोर पहा किती सुंदर म्हणजे सूर्य निघला आणि पावसालाही तशी सुरुवात झाली आहे. तर आता माहीत नाही आपल्याला घरी जावं लागते का होते. तर इकडं बसून आहेत राखीताई आणि सोनलताई आणि पाऊस पहा तुम्ही, पाऊस पण चालूच आहे. आणि मी आतापर्यंत तर ब्लॉग बनवत नव्हतो, पण आता थोडासा एक नंबर मोसम वाटला, पाऊसही येत आहे आणि ऊनही निघली आहे, म्हणून आता ब्लॉग बनवत आहो. आता नाही का पूर्ण म्हणजे ऊन तर गायब झालीच आहे आणि हवेला तर काही सांगा नको. म्हणजे एवढी हवा येत आहे, थंडी थंडी गार, की तुम्ही जर रस्ता येतं तर तुम्हाला पण घरी जायचं मन नसतं झाला. तर मी आत्तापर्यंत येतं रोडवरच लेटलो होतो, कारण आंघोळ वगैरे तर धुवाची आहेच आता घरी जाऊन. तर रोडवरच लेटून गेलो आणि सूर्य पहा, पूर्ण सूर्य डुबून गेला आहे आणि किती सुंदर मोसम दिसत आहे. आणि पाऊस तर आता थोडा थोडा म्हणजे बारीक बारीक येत आहे, मोबाईलवर थोडा थोडा बारीक बारीक पडत आहे, नाही तर असा काही जास्त पाऊस नाही येत आहे. आणि हा व्ह्यू पहा गाईस, माझ्या समोरचा म्हणजे तळा आहे आणि ते तळ्याची पार एक नंबर. तुम्हाला मी जाते वेळेस दाखवून देईन ते तळ्याची पार. तर मी भरपूर वेळा दाखवलं होतं तसं आपल्या ब्लॉगमध्ये, पण ह्या वेळेस पण दाखवून देईल. आणि खतरनाक व्ह्यू दिसत आहे. जेवढा कधी कधी कॅमेऱ्यात नाही दिसत व्ह्यू, तेवढा असा रिअल लाईफमध्ये चांगला दिसते. आणि कधी कधी व्ह्यू चांगला नाही राहिला तरी आपला कॅमेरा आहे तो ॲडजस्ट करते. तर मौसम म्हणजे आजचा एक नंबर आहे. फक्त उन्हाची गरज नाही तर पावसाची गरज आहे आज. पण पाऊसही वाटत नाही येईल का होते. तर वाटला होता थोडासा येईल म्हणून, कारण थोडे थोडे थेंब पडले होते, पण आता तोही नाही येत आहे. आणि तुम्हाला माझ्या मागे जागा दिसत असेल, हे म्हणजे आपली मच्छ्याची जागा आहे. तर इथं पावसाळ्यात जेव्हा पाणी भरते तेव्हा इथं मस्त मच्छ्या राहतात आणि लोक तर मस्त पकडतात. तर पहा, एवढा हा असा गड्डाच झाला आहे आणि तळा तर लागूनच आहे. तर हे एवढा वरती भाग दिसत आहे, हाही पूर्ण भरून राहते आणि हा तर पूर्ण भरूनच राहते. तर येथे एक तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ते तुम्ही पाहिले असेल आधी, नाहीतर नसेल पाहिले तर थोडासा जवळ जाऊन दाखवतो. तर तो पहा गाईस, हे जागा दिसत आहे तुम्हाला, हे म्हणजे कशी झाली का तर माहीत नाही, पण याच्या अंदर नाही का कासव जास्त करून लपून राहते. जेव्हा किंवा म्हणजे लोक असे पेटवते जागा, तर तेव्हा लपासाठी जागा म्हणजे त्याला जमिनीच्या अंदरच जावं लागते. तर तेव्हा कासव म्हणजे त्याच्या अंदर जाते आणि लोकायला ज्याला माहीत आहे ते ट्रिक, ते त्याच्यामध्ये काडी टाकून पाहिजेत ना, काही टकटक आवाज आला तर पटनं थोडीशी जागा खोदून टाकायची आणि पकडून टाकायचा. तर तसाच एक कासव होता जो की आम्हालाही तसाच भेटला होता. जेव्हा आग लागली होती तसंच पाहत होते तेव्हा भेटला आणि तो आहे आमच्या घरी आता एवढाच आहे. आणि म्हणजे असं समजत नाही की ब्लॉग का बनवू, पण मला आज अपलोड करायचंच होता. म्हणजे माझं चॅलेंज घेतलं आहे, तर थोडासा खराब ब्लॉग झाला तरी चालेल, पण मी एक रोज ब्लॉग बनवीन हा माझा ठरलाच आहे. म्हणून जेव्हा केव्हा मी इकडे येतो फिरायला बाहेर, तर तेव्हा मी ब्लॉग बनवतोच. तर पहा गाईज, हे आहे आमच्या गावची ब्युटी, तुम्ही पाहू शकता. तर हाच मला तुम्हाला दाखवायचा होता. म्हणजे एक नंबर जागा आहे आमच्या गावी आणि फिरायला तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. एक नंबर थंडी थंडी हवा चालू आहे आणि पहा एक नंबर झाडं दिसत आहेत. इकडं पाणी आहे आणि रोडही तेवढा चांगला नाही. पहिलं लोक जात होते, आता जात नाही रस्त्यानं, म्हणून रोड रमला नाही आहे. तर तुम्हाला सांगायचा होता म्हणजे की ब्लॉगिंगसाठी कोणता मोबाईल चांगला आहे. तर तो सांगा म्हणजे कोणता आहे. तर 25K मध्ये, आणि माझ्या मताने कोणता आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगून देईन. तर तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला कोणता आवडते तो मला नक्की कळवा. मी त्याच्याच वाटमध्ये होतो आणि आजचा टॉपिक पण माझा आखरीचा म्हणजे तोच राहील आणि थंबनेल पण मी आजचा तोच ठेवेन की कोणता मोबाईल आहे चांगला. तर मला नाही माहीत, तर तुम्ही सांगा नक्की. मी आजचा ब्लॉग जो होता ते इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत.